बघूयात पुढची बातमी। कल्याण डोंबिवलीमध्ये खासदार विनायक राऊत हे येऊन गेल्याची माहिती मिळते। नवनिर्वाचित नगरसेवकांना ते भेटूनही गेलेत। नगरसेवक हे विनायक राऊत यांच्या संपर्कात देखील आहेत अशी देखील माहिती समोर आली आहे। विनायक राऊत यांनी आपल्या नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची देखील प्राथमिक माहिती आहे। कल्याण डोंबिवलीमधली ही अपडेट आपण घेतोय। सुरेश काटे आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयीचे अपडेट्स देत आहेत। सुरेश, काय नेमकं घडतंय पडद्यामागे? विनायक राऊत हे तिथल्या नगरसेवकांना भेटून गेले आणि त्यांना काय वेगळ्या ठिकाणी ठेवलं असं देखील कळतंय। यामिनी, कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय घडामोडींना आता जोर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की ठाकरे गटाचे जे 11 नगरसेवक जे आहेत ते जर भाजप किंवा शिवसेनेक सोबत जर त्यांनी हातमिळवणी जर केली तर एक हाती सत्ता ते स्थापन करू शकतात अशी देखील चर्चा आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये खासदार विनायक राऊत जे आहेत ते येऊन गेल्याची माहिती आहे। विनायक राऊत हे त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना भेटलेले आहेत आणि त्यानंतर त्या नवनिर्वाचित नगरसेवकांना अज्ञातस्थळी ठेवल्याची देखील माहिती समोर येत आहे। त्यामुळे राजकीय घडामोडी आता मोठ्या प्रमाणात घडत आहे। नगरसेवक कुठे जाऊ नयेत, कुठल्या पक्षाला, भाजपला किंवा शिवसेनेशी त्यांनी हातमिळवणी करू नये यासाठी आता ठाकरे गटाकडून मोठी काळजी घेतली जाते आणि ह्या 11 नगरसेवकांना आता अज्ञातस्थळी ठेवण्यात आल्याची देखील आपल्याला आता माहिती मिळत आहे। त्यामुळे पुढे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की आता हे स्थानिक ठाकरे गटाचे नगरसेवक कुठे जातात किंवा कोणाची हातमिळवणी करतात का, किंवा त्यासाठी ठाकरे गटाकडून काय काळजी घेतली जाते हे पाहणं आपल्याला म्हणजे पुढे पाहावं लागणार आहे। यामिनी, अगदी सुरेश, खरं तर एकीकडे आपल्याला माहिती आहे की शिंदेच्या शिवसेनेचे मुंबईतले नगरसेवक यांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय। दुसरीकडे काँग्रेसचे जे प्रतिभा धानोरकर यांनी वेगळीकडे आपले नगरसेवक ठेवलेले बघायला मिळाले होते। वडेट्टीवारांनी वेगळीकडे ठेवले होते। अशीच गत आता ठाकरेंच्या शिवसेनेची पण झालेली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये नेमकी कोणती भीती आहे त्यांना की त्यांना नगरसेवक असे दुसऱ्या ठिकाणी ठेवावे लागलेत? नाही, खरं पाहिलं तर सत्ता भाजप आणि शिवसेना जी आहे ती कल्याण डोंबिवलीमध्ये युतीमध्ये लढलेली आहे। त्यामुळे ठीक आहे सुरेश, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवतेय। आपल्यासोबत माजी खासदार विनायक राऊत स्वतः आहेत। विनायकजी, तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये गेला होतात आणि नगरसेवकांना कुठेतरी वेगळ्या ठिकाणी ठेवलंय अशी माहिती मिळतेय। खरं आहे ते, कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर 11 नगरसेवक निवडून आले आणि त्याचबरोबर मनसेचे सुद्धा 5 नगरसेवक निवडून आलेले आहेत। आणि ह्या सगळ्या नगरसेवकांना आम्ही सुरक्षित स्थळी ठेवलेले आहेतच, कारण गद्दार गटाचे जे दलाल हे साधारण त्या भागामध्ये ज्या पद्धतीने हैदोस घालतात, मागच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा तो प्रकार झालेला उमेदवारीच्या वेळेला, त्या पद्धतीने आता सुद्धा निवडून आलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील नगरसेवकांना कुठेतरी दमदाटी करायची, दादागिरी करायची, पैशाचं आमिष दाखवायचं आणि त्यांना पळवून न्यायचं, अशा पद्धतीचं घाणेरडे आणि कपटी काम जे करतात त्याला आमचे लोक बळी पडणार नाहीतच, परंतु त्यांना एक सुरक्षित ठेवणं, आधार देणं यासाठी ते आम्ही आमच्या कार्यालयामध्ये आहेत। विनायकजी, पण असं काही घडलंय आता सुद्धा निवडणुका झाल्याच्या नंतर देखील? म्हणजे ज्या वेळेला असं बोललं जात आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीचीच सत्ता येणार, महापौर बसणार, एक हाती त्यांना मॅन्डेट मिळालेलं आहे, तरी देखील अशी फोडाफोडी होऊ शकते असं वाटतं तुम्हाला? तरी सुद्धा अशी फोडाफोडी होते, कारण ते आसुरी इच्छा आहे, त्यांची राक्षसी इच्छा आहे। त्यामुळे स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आलेल्या नगरसेवकांवर विश्वास ठेवण्याच्या ऐवजी दुसऱ्या पक्षातले नगरसेवक विकत घ्यायचे आणि आपली संख्या वाढवायची घाणेरडी वृत्ती त्या ठिकाणी अधिक फोफावते। कधी नेमकी ही भेट झाली आहे तुमची नगरसेवकांच्या सोबत? काय नेमकं तुम्ही सांगितलंय नगरसेवकांना? परवाच्या दिवशी आम्ही आमच्या सर्व नगरसेवकांची, निवडून आलेल्या नगरसेवकांची बैठक घेतली। बरं, माझ्याबरोबर आमचे संपर्क गुरुनाथ खोत, उपनेते विजय साळवी आणि इतर सर्व पदाधिकारी होते आणि सर्वांनी सांगितलेलं आहे, पण त्यांनी हे सांगितलेलं आहे की सातत्याने ह्या अशा दलालांचा कसा त्रास होतोय त्या सर्व प्रामाणिक कार्यकर्त्यांनी त्यांनी आमच्या समोर कथन केलं आणि त्या सर्वांनी सांगितलेलं आहे काही जरी झालं
तर आम्ही उद्धव साहेबांशी एकनिष्ठ आहोत. त्यांच्या या अशा गद्दारांच्या आमिषाला आम्ही बळी पडणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. विनायकजी धन्यवाद, तुम्ही बोललात यासाठी. धन्यवाद. ओके. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.